आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश लोळगे सर. सर्व पालकांना विनंती आहे, कृपया बसून घेण्याची विनंती आहे. इतर तर जे उभे आहेत साईडला त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे. नमस्कार. सगळे मावळे थोडे विखुरलेले दिसतात. समोर आपला पन्हाळगड आहे. सर रखरखत ऊन असताना स्टेजवरती आलोय आणि बक्षीस वितरण आणि कौतुकांचा सोहळा इतका दिमाखदार सोहळा आहे. 2.5 तास झाला कार्यक्रम सुरू आहे. एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊया आपण. छत्रपती शिवाजी महाराज की. अजून आवाज आला नाही मला. ज्योतिर्लिंगाच्या पायथ्याशी आपण आहे. आपल्यास 10 हत्तींचं बळ असलं पाहिजे. इथला सगळ्यांच्या पर्यंत आवाज हा ऐकू आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. कित्येक दीप विजले जरी या जगात, कित्येक दीप विजले जरी या जगात, तळपे कधीच न विजता रवी या नभात. जमवू असंख्य आशा शिवसूर्य ज्वाला, सर्वस्व ही देतील स्वयक्षणी माय भूला. कशासाठी जगावे, अरे कशासाठी जगावे आणि जगावे कसे मी, असा प्रश्न विचारा स्वतःला नेहमी. जगू पांग फेडा वया माय भूचे, आम्ही पार्ग पाहू जिजाऊ सुताचे, जिजाऊ सुताचे, जिजाऊ सुताचे. शिक्षण आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे प्रत्येक तळागाळातल्या विद्यार्थ्यांना हे शिक्षणाचं अमृततुल्य मिळालं पाहिजे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माले संचलित ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन माले यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभामध्ये जागर संस्कृतीचा हुंकार पराक्रमाचा ही टॅगलाईन घेऊन आजचा हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय. व्यासपीठावरती उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवलिंग कळंत्रे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी SS कळंत्रे मॅडम, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महसूल सहाय्यक म्हणून सध्या कार्यरत असलेल्या SP ऑफिस पुणे इथं निशा मिटके मॅडम, की ज्या याच शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. कारण एखाद्या शाळेचा विद्यार्थी ज्या वेळेला अधिकारी म्हणून पुन्हा या व्यासपीठावरती येतो त्यावेळेला शाळेला आपण करत असलेल्या या ज्ञानयज्ञाचा यथोचित गौरव आहे असं वाटतं. त्याचबरोबर मालेगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री उत्तम पाटील साहेब, पन्हाळा तालुका शिवसेनेचे माननीय श्री बाबासाहेब पाटील सर, ज्यांनी अगदी आकृतीबंधामध्ये हे संपूर्ण किंबहुना गणितीय भाषेमध्ये संस्थाचालक होणं एवढं सोपं नाही हे ज्यांनी सांगितलंय ते म्हणजे आदरणीय ॲडव्होकेट खाडे सर. त्याचबरोबर 2 नावं घेतल्याशिवाय मी कदापि पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे सरांनी मगाशी फक्त घोषणा केली की बाबा रे, या शाळेची रंगरंगोटी करण्यासाठी थोडे दातृत्वाची गरज आहे आणि असं म्हणतात की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, ही दातृत्वाची भावना ज्यांच्या मनामध्ये आहे. शिक्षणाचं दातृत्व आणि दान देत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा जे करतायत ते माझे गुरुवर्य आदरणीय शामराव पाटील शिक्षण समूहाचे आदरणीय अण्णासो पाटील सर व त्यांच्या सुविद्यपत्नी आदरणीय पाटील मॅडम. त्याचबरोबर तुमची पोटाची भूक भागवण्यासाठी जे सज्ज आहेत ते आदरणीय निखिल मिसाळ सर, आमच्या पारगाव गावचे माननीय श्री गणेश पाटील सर, श्रीकांत पाटील सर, त्याचबरोबर ज्यांनी मला या ठिकाणी उपस्थित आणि व्याख्यानाला बोलवलं ते माझे इयत्ता 12वीचे भूगोलाचे शिक्षक, ज्यांच्या माझ्या वक्तृत्वाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे, त्या आदरणीय नितीन कळंत्रे सर. अशा सर्वांचाच अगदी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही या दिमाखदार सोहळ्याचं अध्यक्षपद तुम्ही खरं तर मला दिलं आणि चांगल्या पद्धतीने विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं. एकदा जोरदार टाळ्या संयोजकांच्यासाठी होऊ देत. खरं तर कार्यक्रमाला फार उशीर झालाय. मी आदरणीय चंद्रकांत पाटील सर, पुण्यनगरीचे संपादक, यांचा एक लेख वाचलेला होता. मालेच्या फोंड्या माळावरती शिक्षणाचा ज्ञानगंगा फुलवणारा भगीरथ.
आदरणीय कळंत्रे सर यांचं हे कार्य अत्यंत मोलाचं आहे. जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्यातुणी संवेदना, धमण्यातल्या रुधिराच या खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दाच आणि अर्थ या जगण्याचं दे. हा उदात्त विचार डोळ्यासमोर ठेवून इथला सर्वसामान्य विद्यार्थी हा समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून तो अधिक प्रखर चांगला माणूस कसा घडला पाहिजे यासाठी 2009 साली सरांनी या विद्यालयाची सुरुवात केली. आज जे छोटस रोपटं त्यांनी लावलेलं आहे त्याचा आज मोठा वटवृक्ष झालाय. 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे मैं अकेला चल रहा था जानिब ए मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया, या उक्तीप्रमाणे तुम्ही अगदी सुंदर असं ज्ञानाचं हे वटवृक्ष लावलेलं आहे. ते अधिक बहरत जावं अशा माझ्याकडूनही शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक ह्याच्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे सरच आज खूप अभिमान वाटतो की आट्यापाट्यासारखा खेळ आहे की जो आज विद्यार्थ्यांना सांगावं लागेल की बाबा रे आट्यापाट्या नावाचा खेळ असतो आणि तो खेळ आजही तितक्या चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवून फक्त जिल्ह्यात नाही, फक्त तालुक्यात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात पहिला क्रमांक या शाळेच्या विद्यार्थिनीचा आला. एकदा जोरदार टाळ्या हे सगळं स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभा करणाऱ्या सरांच्यासाठी होऊ देत. म्हणजे खरंच हे एवढं सोपं नाहीये. आणि आवर्जून मला एक उल्लेख करावासा वाटतो की बाबा न्यायालयाच्या माध्यमातून आदरणीय मुंबईवरून आलेल्या पालक प्रतिनिधी मॅडमांनी सुद्धा इथं मनोगत व्यक्त केलं की बाबा रे मुलांना बँक अकाउंट कसं काढायचंय, मुलांना लोक न्यायालय कसं उभं करायचंय. म्हणजे शिक्षण, कलाम साहेबांनी म्हटलंय की एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजेस इन युअर पर्सनॅलिटी. तुमच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडवतं ते खरं शिक्षण असतं. मला वाटतं शिक्षणाचा हा खरा हेतू डोळ्यासमोर ठेवून अत्यंत सुंदर असं ज्ञानदानाचं काम सुरू आहे. सर तुमच्या कार्याला, तुमच्या या ज्ञानयज्ञाला माझ्याकडूनही लाख लाख शुभेच्छा देतो. खरं तर ज्या गावाच्या ऐतिहासिक भूमीमध्ये मी बोलतोय, मुद्दामून एक ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला सांगतो की समोर मला पन्हाळगड दिसतोय. ज्योतिर्लिंगाच्या पायथ्याशी आपण सगळेजण आहोत. योगायोगानं मिटके मॅडम यांचे आई वडील सुद्धा ज्योतिबाचे पुजारी आहेत. सरांना ज्योतिबाचा नारळ प्रसाद म्हणून दिला. नक्कीच चांग भलं म्हणत येणाऱ्या काळामध्ये अत्युच्च चांगली वाटचाल तुम्ही करणार आहे. आणि एक अशी भूमी आहे, हे मसूद माले नावाचं गाव. थोडस इतिहासामध्ये वळतो कारण इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कदापि इतिहास घडवू शकत नाहीत. हाच एक सर्वात मोठा इतिहास आहे. या गावाला सुद्धा एक इतिहास आहे, एक आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट या गावामध्ये झाली अशी आख्यायिका आहे. ऐतिहासिक पुरावे अनेक इतिहासकार शोधतायत. लवकरच त्यांना यश मिळेल अशी आशा आहे. पण मला आवर्जून इथं सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जालन्याच्या लढाईवरून इकडे आलेले होते आणि मला वाटते बहादूरगड भूपाळगडावरून संभाजी महाराज सुद्धा पन्हाळगडावरती आलेले होते. आणि ही भेट घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज इथं आले. परंतु प्रदीर्घ कालावधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भेटणार होते. औरंग्याच्या तावडीतून निसटून नंतरच्या कालावधीमध्ये एक नवा इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आणि नवी राजकीय उलाढाल या भेटीमधून घडलेली होती. मला आवर्जून पोरांनो तुम्हाला एवढं सांगायचं आहे, इतक्या सुंदर आणि नयनरम्य वातावरणात, निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही शिकताय, अशा ऐतिहासिक भूमीमध्ये तुम्ही शिकताय. या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झालेली होती. महाराजांनी काय संदेश संभाजी महाराजांना दिला असेल की बाबा रे तुला हे स्वराज्य स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे मोठं करायचं आहे. हे राज्य म्हणजे रयतेचं राज्य आहे, हे राज्य म्हणजे लोकांचं राज्य आहे. आणि म्हणूनच प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु वैश्ववंदिता शाह सुनो शिव सैस्या मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे तुला हे वाढवत न्यायचं आहे. ही गोष्ट त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना सांगितली असेल. पोरांनो, या ऐतिहासिक भूमीमध्ये शिकत असताना आणि ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल मध्ये शिकत असताना तुम्ही सुद्धा स्वतःच एक ध्येय निश्चित करा.
हे ध्येय अशा पद्धतीने निश्चित करा की हे ध्येय गाठल्याशिवाय मी थांबणार नाही, माझे प्रयत्न थांबणार नाहीत. कारण लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे उदात्त हेतू स्वतःच्या डोळ्यामध्ये ठेवा. आणि पोरांनो, तुमचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या बापाला मिठी माराल त्यावेळेला ती स्वतःच्या बापाला मारलेली मिठी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मिठी मारली, अगदी त्या पद्धतीनं पोरांनो, तुमची स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुमच्या बापाला मारलेली मिठी ही जगातली सर्वात मौल्यवान मिठी आहे. एवढी गोष्ट डोळ्यासमोर ठेवा. आणि ती मिठी मिळवण्यासाठी, आपले ध्येय साकार करण्यासाठी तुम्ही सगळ्या जणी प्रयत्न करा. मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतोय की संस्थेच्या नावामध्ये पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट कॉम्प्लेक्स असा उल्लेख आहे. म्हणजे खरं तर सर क्रीडा शिक्षक आहेत, क्रीडा डायरेक्टर आहेत. सर सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्येच आपलं योगदान सरांनी भूषवलंय. आणि खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की पोरांनो, तुम्ही जिथून पुढे जात असता, जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे त्याचं ध्येय निश्चिती, अर्थात मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर गोल सेटिंग काय आहे, तुमची ध्येय निश्चिती काय आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. मी जागतिक पातळीवरचं एक उदाहरण देतो, कारण आपल्याला असं जगाच्या भाषेत, जगाच्या नकाशावरून सांगितलं की थोडं जास्त पटतं. सर, जगाच्या पाठीवरती व्हिएतनाम नावाचं एक राष्ट्र आहे की अमेरिकेच्या दक्षिण बाजूला अगदी ठिपक्याभर अंतराने दाखवता येईल असं हे व्हिएतनाम नावाचं राष्ट्र. झालं असं 1955 साली ह्या व्हिएतनाम विरुद्ध अमेरिका असा एक संघर्ष सुरू झाला. एका बाजूला होतं हे व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारखं बलाढ्य असणारं, महासत्ता असणारं असं राष्ट्र आहे. सगळ्यांना वाटलं की अवघ्या काही दिवसामध्ये या व्हिएतनामचा पराभूत होईल, हे व्हिएतनामचे बेचिराग करेल अमेरिका. सर, 1955 साली जो संघर्ष सुरू झाला होता तो संघर्ष 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, मिटता मिटेना. या छोट्या संघर्षाचं रूपांतर छोट्याशा युद्धामध्ये झालं. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. एका बाजूला आहे जगामध्ये महासत्ता असणारं, जगावरती ज्यांची सत्ता आहे ते अमेरिकेसारखं महासत्ता असणारं राष्ट्र, आणि दुसऱ्या बाजूला आहे व्हिएतनाम नावाचं छोटस राष्ट्र जे जगाच्या नकाशावरती अवघ्या ठिपक्याभर अंतराळा दाखवता येईल. सर, तब्बल 20 वर्ष हा संघर्ष सुरू होता. 1975 साली या संघर्षाचा निकाल लागला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण या 20 वर्षाच्या संघर्षामध्ये जिंकणारं राष्ट्र अमेरिकेसारखं बलाढ्य असणारं, महासत्ता असणारं राष्ट्र नव्हतं, तर ते होतं व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र. सगळ्या जगाला प्रश्न पडला की बाबा रे, एका बाजूला एवढा भला मोठा अमेरिकेसारखा देश आहे, पण एवढ्या मोठ्या राष्ट्राला सुद्धा या व्हिएतनामनं नमवलं कसं काय. म्हणून त्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन यांना प्रश्न विचारण्यात येतो की बाबा रे, तुम्हाला नेमकं कसं काय तुम्ही हे शक्य केलं, कशा पद्धतीमुळे तुम्हाला हे शक्य झालं, असं नेमकं काय गमक आहे की ज्याच्यामुळे तुम्ही महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला सुद्धा नमवलंय. पोरांनो, त्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन यांनी जे उत्तर दिलंय ना, ते उत्तर आयुष्यभर काळजात कोरून ठेवण्यासारखं आहे. ते म्हणाले की शत्रू कितीही बलाढ्य असू द्या, संकट कितीही मोठी असू द्या, आव्हानं कितीही मोठी असू द्या, त्याला नेस्तनाबूत कसं करायचं, त्याला कसं धुळीस मिळवायचं हे सांगण्याचं काम भारत नावाच्या देशात छत्रपती शिवाजी महाराज नावाचे राजे होऊन गेलेत की ज्यांनी गनिमी कावळ नावाचं तंत्र दिलंय आणि सांगितलं की शत्रू कितीही मोठा असू द्या, शत्रू कितीही बलाढ्य असू द्या, त्याला नेस्तनाबूत कसं करायचं हे गनिमी कावळ नावाचं तंत्र दिलंय. तेच गनिमी कावळ नावाचं तंत्र बदललेल्या युद्धशास्त्रामध्ये आम्ही गोरिला वॉर टेक्निक म्हणून यूज केलं आणि म्हणून आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य असणाऱ्या, महासत्ता असणाऱ्या राष्ट्राला सुद्धा नमवू शकलो. पोरांनो, मला आवर्जून तुम्हाला एवढं उदाहरण द्यावंसं वाटलं. याचं कारण फक्त इतकंच काय की ज्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी आपण सगळेजण शिकतोय, शिवशंभूंचा इतिहास खुल्या डोळ्यानं बघितलेली ही माती आहे. ही माती इतिहासाची साक्षीदार आहे. पोरांनो, याच इतिहासातून योग्य बोध घ्या आणि स्वतः सुद्धा स्वतःचं एक ध्येय निश्चित करा. ठरवा की मला आयुष्यात हे ध्येय मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. ग्रामीण भागातली विश्वास नागरे पाटील म्हणतात त्याप्रमाणे खरंच ग्रामीण भागातली पोरं सर रान फुलांसारखी असतात. त्यांना काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर ती अशी बहरतात, अशी फुलतात
की ज्यांच्या पुढे भले भले गुलाब मोगरे अक्षरशः फिके पडून जातात हे आत्ताच्या पारितोषिक वितरणातून आपण बघितलंय. तुम्ही सुद्धा स्वतःच्या चांगल्या क्षमता विकसित करा. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची ध्येय निश्चिती काय असली पाहिजे. गोल सेटिंग आपल्या गावच्या भाषेमध्ये असं म्हणतात की तुला कुठल्या गावाला जायचं आहे हे माहिती असेल तर तुला त्या गावाची एसटी पकडता येते. बरोबर आहे ना. अगदी त्या पद्धतीने मला आयुष्यात काय व्हायचं आहे हे स्वतः लक्षात ठेवा. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी म्हटलंय की लो एम इज अ क्राईम, म्हणजे छोटं ध्येय असणं हा गुन्हा आहे. एकदा बघा कधीतरी मोठं ध्येय बघा. सर्वसामान्य नावाड्याचं पोर या काठावरून त्या काठापर्यंत नावेतनं प्रवाशांना पोहोचवण्याचं काम करायचे. कलाम साहेबांचे वडील वेळ पडेल त्यावेळेला पेपर टाकण्याचं काम कलाम साहेबांनी केलंय. त्यांना डिप्लोमाचं शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते, तेवढा त्यांच्या बहिणीनं स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि त्या पैशातून कलाम साहेब शिकले. आज आखणी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग यांसारखी 5 क्षेपणास्त्र अवकाशामध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यामध्ये ज्यांचा सगळ्यात मोलाचा वाटा आहे ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आपले आदर्श डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. त्यामुळे आज इथून जात असताना स्वतःच्या मनाशी एक ध्येय बाळगा आणि ते ध्येय साकार करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करा. स्पोर्ट कॉम्प्लेक्स म्हणून उसाराने उल्लेख केलाय म्हणून खेळाडूंची 2 तुम्हाला उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण आहे उसेन बोल्ट नावाच्या खेळाडूचं. जो खेळाडू ची नायके नावाच्या कंपनी सोबत त्याची डील चालू होती. उसेन बोल्टचे जे वकील होते त्या नायके नावाच्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. ते म्हटले की तुमचा नायके नावाच्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून उसेन बोल्टला आम्हाला नियुक्त करायचंय, तुमची याची करारबद्ध होण्याची फी काय असेल. त्या वकिलांनी सहज सांगितलं की आमच्या उसेन बोल्ट यांची तुमच्या नायके नावाच्या कंपनीशी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करायची असेल तर त्याची करारबद्ध किंमत आहे 400 कोटी रुपये. सहजपणे ते म्हटले का हो ही थोडी जास्तच होत नाहीये का. अहो 400 कोटी रुपये तुम्ही सांगताय, पण उसेन बोल्ट 3 ऑलिम्पिक मध्ये मिळून 4 मिनिट सुद्धा धावलेले नाहीत, पण तुम्ही त्याची किंमत 400 कोटी रुपये सांगताय. ते म्हटले थोडं आश्चर्य वाटलं त्यांना, पण पोरांनो वास्तवता तीच आहे. उसेन बोल्टचा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आहे 2008च्या ऑलिम्पिक मधलं 100 मीटर पूर्ण करण्यासाठी 9.28. योगायोगानं 2008च्या ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक, 100 मीटर मध्ये सुवर्ण पदक, 200 मीटर सुवर्ण पदक, 400 मीटर रिले मध्ये सुद्धा सुवर्ण पदक मिळवलंय. त्यानंतर आली 2012ची ऑलिम्पिक. 2012च्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा 100 मीटर गोल्ड मेडल, 200 मीटर गोल्ड मेडल आणि 400 मीटर गोल्ड मेडल. त्याच्यानंतर आली 2016ची रिओ ऑलिम्पिक. या रिओ ऑलिम्पिक मध्ये सुद्धा 100 मीटर गोल्ड मेडल, 200 मीटर गोल्ड मेडल आणि 400 मीटर सुद्धा गोल्ड मेडल त्याने मिळवलंय. हॅट्रिक सुवर्ण पदकांची केली आहे. 100 मीटर धावण्याचा कालावधी 9.28. गणितीय कॅल्क्युलेशन साठी 10 सेकंद धरतो. तिन्ही ऑलिम्पिकचा मिळून होतात 30 सेकंद. 200 मीटर पूर्ण करण्यासाठी उसेन बोल्ट, ज्याला या पृथ्वी तलावरचा सगळ्यात फास्टेस्ट मॅन असं म्हटलं जात आहे, त्याचं 200 मीटर पूर्ण करण्यासाठीचा रेकॉर्ड आहे 19 सेकंद 58 मायक्रो सेकंद. पहिला आहे 9 सेकंद. बरोबर. टोटल झाले 30 सेकंद 100 मीटरचे. 200 मीटरचे झालेले आहेत 19. गणितीय कॅल्क्युलेशन साठी 20 सेकंद मी धरतो, त्याचे होत आहेत बरोबर 1 मिनिट 60 सेकंद. 400 मीटर कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला वेग आहे तो 37 सेकंदांचा आहे. 37 सेकंद गुणिले 3 40. जर मी राऊंड कॅल्क्युलेशन धरलं तर होतात 120 सेकंद. 120 सेकंद अधिक 60 सेकंद 180 सेकंद आणि 180 सेकंद अधिक 30 सेकंद म्हणजे होतात 210 सेकंद. ते वकिलांनी दिलेलं उत्तर मुद्दाम म्हणून तुम्हाला गणितीय कॅल्क्युलेशन घातलं. ते म्हटले की तुम्हाला आमचे उसेन बोल्ट फक्त 210 मिनिटं रणांगणामध्ये धावताना दिसत आहेत, पण ते 210 सेकंद धावण्यासाठी आणि ते 9 सेकंद धावण्यासाठी दिवसाचे 10 तास ते रनिंग करत असतात. तेव्हा कुठतरी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळतं आणि त्या ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडल मधून हॅट्रिक करण्याची किमया त्यांना साधता येते.
हे 300 कोटी माझ्या त्या 4 मिनिटांचे नाहीत, हे 400 कोटी माझ्या त्या 4 मिनिटांचे नाही आहेत, हे 400 कोटी माझ्या प्रयत्नांचे आहेत, हे 400 कोटी माझ्या सातत्याचे आहेत, हे 400 कोटी माझ्या स्वप्नांचे आहेत. पोरांनो, आयुष्यात एवढी स्वप्न मोठी करा की तुमच्या भविष्यातल्या एका मिनिटांची किंमत करोडोमध्ये मोजता येईल. आयुष्यात एवढं मोठं होत आलं पाहिजे, एवढं ध्येय बाळगा. दुसरं उदाहरण आहे मायकल फेल्प्स नावाच्या खेळाडूचं, ज्यानं 1 नाही 2 नाही तर तब्बल 23 गोल्ड मेडल मिळवलेत स्विमिंग मध्ये. आवर्जून मला उल्लेख तुम्हाला एवढ्यासाठी करावासा वाटतोय की त्यालाही सहज म्हटले की बाबा रे, एका ऑलिम्पिक मध्ये त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे मायकल फेल्प्सचा, जो म्हणतोय की एका ऑलिम्पिक मध्ये ज्याला 8 गोल्ड मेडल मिळालेले. सहज पत्रकारानं मायकल फेल्प्सला प्रश्न विचारला, अरे एका ऑलिम्पिक मध्ये तुला तर 8 गोल्ड मेडल मिळवत आहेत, तू नशीबवान आहेस ना? मायकल फेल्प्स हसला आणि म्हणाला, अरे तुम्ही म्हणताय नशीबवान कसला, हे 10 मिनिटाचं 10 सेकंदाचं मायक्रो सेकंदामध्ये आव्हान पूर्ण करण्यासाठी, माझं स्विमिंग पूर्ण करण्यासाठी मी दररोज 10 तास पोहत असतो, तेव्हा कुठतरी मला ही 8 गोल्ड मेडल मिळाले आहेत. याचं श्रेय मी माझ्या नशिबाला देण्याऐवजी मी माझ्या प्रयत्नांना देईन. पोरांनो, नशीब काही असू दे, प्रयत्नांनी इतके मोठे व्हा की तुमचं नशीब बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या प्रयत्नांमध्ये असलं पाहिजे. अनेक जण म्हणतात की तळहाताच्या रेषांवरती तुमचं नशीब लिहिलंय. मी आवर्जून म्हणेन, गालिबचा एक सुंदर शेर आहे, हाथों की लकीरों पर मत जा गालिब. अरे हाथों की लकीरों पर मत जा गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नाही होते. अरे ज्यांना हात सुद्धा नाहीयेत त्यांनी सुद्धा सुवर्णाक्षरांनी स्वतःचं नशीब कोरलंय. तर आपल्याला सुद्धा आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर एखादं ध्येय असंच बघितलं पाहिजे की ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला पराकाष्ठा करता आली पाहिजे. मग स्वप्न पोरांनो ती असतात की जी आपली झोपलेपणी पडतात, झोपल्यावर वेगळी वेगळी स्वप्न पडतात आपल्याला. मग कळतं की बाबा एवढी स्वप्न पडलेत. ही स्वप्न पोरांनो ती असतात, स्वप्न खरी ती असतात, ती झोप सुद्धा लागू देत नाहीत. तुमच्या पालकांनी शेतामध्ये नांगर धरताना, तुमच्या आईनं दुसऱ्याच्या शेतामध्ये भांगलन करत असताना तुमच्यासाठी एक स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मला आयुष्यपणाला लावायचं आहे. एवढी गोष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि सातत्यानं तुमचा क्षमतांचा विकास करा. मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय सर, बिहारमध्ये गाहलोर नावाचं एक गाव आहे. ज्या गावाला जायचं असेल तर 70 किलोमीटरचा डोंगर पार करून जायला लागायचं. समजा जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, सर्पदंश झाला, तर त्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायच्या आधीच तो राम म्हणायचा. 70 किलोमीटरच्या डोंगरामुळे एकाच गावचा तुकडा अक्षरशः वनवास भोगत होता. पण एक दिवस त्याच गावातल्या मांझीचे डोळे चकाकले, हृदयात कसलीशी उर्मी जागली, मुठी वळल्या, हातामध्ये कुदळ आली आणि 70 किलोमीटरचा डोंगर पोखरायला हा एकटाच माणूस सज्ज झाला. बघ्यांनी त्याची निंदा केली, कुणी त्याला वेडा ठरवला. मी जर म्हटलं की सर आमच्या पारगाववरून माल्याकडे यायला जरासा मध्ये टेकडी लागते, पोखरायचं काय, मला सुद्धा अक्षरशः वेड्यात काढायला लागतील. अगदी तसंच झालं, कोणीही त्याच्या मदतीला येईना. दशरथ मांझी नावाच्या एका या तरुणानं हातामध्ये कुदळ घेतली आणि डोंगर पोखरायला सुरुवात केली. सर 1 नाही 2 नाही तर तब्बल 13 वर्ष हा माणूस डोंगर पोखरण्याचं काम करत होता. आणि 13 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर इकडून तिकडे अवघ्या 20 मिनिटात जाणारा रस्ता तयार झाला. अनेकांचे प्राण वाचले. आमिर खानच्या सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमामधून हाच दशरथ मांझी जगप्रसिद्ध झाला. पण मला मात्र आव्हानांचं डोंगर पोखरून संकटांना बेहत्तर म्हणून सांगणारा हा दशरथ मांझी जेवढा पाहतो ना, त्याला गुरु ठाकूर यांचे शब्द आठवतात. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयासी मिळती 70, असेच जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयासी मिळती 70, असेच जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पोरांनो, आयुष्यामध्ये किती संकट आली, आव्हान आली तरी हे उत्तर देण्याची धमक आणि जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. पण आपलं काय होतंय, सर माझी परिस्थिती हालाकीची आहे, मी शिकू कसं,
सर मला पळायला जमत नाही, मी पळू कसं? म्हणजे माझ्या एका हातामध्ये ढाल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे, सर सांगा मी लढू कसं आणि ढाल सांभाळू कसं? असं म्हणण्याची आपली प्रवृत्ती बनत चालली पोरांनो. पण कोण म्हणतं आकाशाला छेद जात नाही, एक दगड घेऊन आकाशात भिरकावून तरी पहा, पण तो दगड उचलण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, तो दगड प्राणपणाने भिरकावण्याची ताकद आमच्यामध्ये नाही. आणि अशा वेळेला आम्हाला कोणीतरी समजावं लागेल की बाबा रे तुझ्यासाठी हे स्वप्न पाहिलंय. ज्या कोल्हापूर जवळ मी बोलतोय, नसीमाताई उर्जुक नावाच्या एक महिला आहेत. आपण नसताना चौथीत असताना खो खो खेळताना पडल्या, आयुष्यभराच्या अपंगत्वाने बेडवरती खिळून पडल्या. मनामध्ये विचार आला, आता किड्या मुंग्यांसारखं जगून तरी काय उपयोग, कारण कुणीतरी आधार देऊन उठवावं लागतं, कुणीतरी आधार देऊन बसवावं लागतं, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं त्यांना वाटतं. पण त्याच वेळी बाबू काका नावाचे गृहस्थ भेटतात. अपंग असून सुद्धा 100 हत्तींच्या बळाने काम करणाऱ्या माणसाकडे बघून त्यांना जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते आणि हेल्पर्स ऑफ हँडिकॅप नावाच्या संस्थेचा जन्म होतो. त्याच संस्थेच्या माध्यमातून अनेक अपंगांना नवजीवनदान देण्याचं काम त्या नसीमाताई करतायत. सर 5-6 वर्षापूर्वी त्यांच्याकडे शिकणाऱ्या एका मुलगीला हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. नवल या गोष्टीचं नव्हतं की त्या पोरीनं हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, पण ती मुलगी पोरांनो ज्यावेळेला व्यासपीठावरती येते ना, त्यावेळेला साऱ्यांच्याच डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी असतं, कारण हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या त्या पोरीला हातच नसतात, तिनं पायानं लिहिलेलं असतं. ईश्वराच्या इच्छाशक्तीला सुद्धा टक्कर देण्याची जिद्द जर मनात असेल तर आपण सुद्धा आपण पाहिलेली स्वप्न साकार करू शकतो. यातला आवाज कधी विझवू देऊ नका. माझे मित्र आहेत उमेश सुतार नावाचे, ते म्हणतात संकटांचे वार झेलू आपल्या निधड्या छात्यांवर, मग मुंडके छाटून वादळांचे उभे करू पात्यांवर, मग वादळवारे ओरडून सांगतील की हा लढणाऱ्यांचा गाव आहे. हिम्मत कर दोस्ता, आता आपल्या हातात डाव आहे, आपल्या हातात डाव आहे, आपल्या हातात डाव आहे. आपल्या आयुष्याचा डाव पोरांनो आपल्या हातात आहे. अनेक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आवर्जून त्यांच्यासाठीही सांगायचंय की आज सर असं झालंय, म्हणजे सरांनी मगाशी प्रास्ताविकेत सांगितलं की शासनाने एक GR काढला की बाबा 8वी पर्यंत पोरं नापास करायची नाही. आणि मग आम्हाला वाटलं की बाबा रे पोरांचं या फाउंडेशन कसं तयार होईल, त्याचं जर गणित बुद्धिमत्ता जर चांगली असेल, इंग्रजीची ABCD चांगली असेल तर या पोरांना पुढे काहीतरी शिकता येईल. हीच पोरं लाल दिव्यातून अधिकारी म्हणून फिरू शकतील, पण त्याच्यासाठी गरज आहे की म्हणजे त्यांचं फाउंडेशन चांगलं असण्याची. योगायोगाने मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. जर एखाद्या इमारतीचं फाउंडेशन चांगलं नसेल तर ती इमारत कधी कोसळेल हे आम्हाला काहीही सांगता येत नाही. अगदी त्या पद्धतीनं सरांनी हे संकुल उभं केलंय, त्याचा वटवृक्ष होतोय. म्हणजे आजचे शासन निर्णय जर बघितलं सर, आता पास करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. परवाचा तर शासनाचा एक GR आहे ज्यामध्ये शासनाचं म्हणतंय की तुम्ही पोरांना मारायचं तर अजिबात नाही, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कठोर भाषेत कठोर शब्दात बोलायचं नाही. मग असं वाटतं की खरंच आमचा जुना काळ आठवतोय. गणित येत नाही तोपर्यंत पायावरती हातावरती छडा देणारे गुरुजी आठवत आहेत. जर त्या ह्याची छडी त्यांचा मार जर पडला नसता तर कदाचित गणेश लोळगे नावाचा वक्ता तुमच्या समोर बोलताना उभा राहताना दिसला नसता. कधीतरी पोरांनी माझ्या वक्तृत्वाला पाठिंबा दिला नसता. कधीतरी वर्गात आल्यानंतर तू स्पर्धा जिंकलाय म्हणून कळेल तरी सरांनी माझा सत्कार केला नसता तर आज तुमच्या पुढे मी नसतो. पोरांनो, हे फाउंडेशन करत असताना आमचे शिक्षक जे सांगतायत ते शिक्षक माझ्या हितासाठी माझ्या कल्याणासाठी सांगतायत, त्या दृष्टीने विचार करा. पालकांना सुद्धा माझी भूमिका आहे की बाबा रे अनेक पालक येतात आणि म्हणतात सरांना की सर हात लावू नका, काय होईल ते होईल, शिकू दे तर शिकू दे, नाही शिकला तर बघू, आमचा बिझनेस आहे, आम्ही काहीतरी करू. असं कधीही त्यांच्या चुकांना पाठीशी घालू नका. चांगल्या गोष्टींचं कौतुक सगळ्यांमध्ये करा आणि चुका आहेत त्या एकट्यात आवर्जून सांगा. या पोरांचा इंटेलिजंट कोशंट डेव्हलप करत असताना त्यांचा इमोशनल कोशंट आपण विसरतोय का, या दृष्टीने विचार करणं आत्ताच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे पालक म्हणून आजच्या समाजामध्ये पुढे जात असताना या मुलांना आपण योग्य ज्ञान देतोय का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवरायांचा संस्कार त्याच्या रक्तामध्ये भिनवतोय का, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण आज महिला अत्याचारांचं वाढलेलं प्रमाण ज्या वेळेला दिसतं, नैराश्याच्या गर्तेतून असलेले मुलं ज्या वेळेला मी पाहतो सर, परवा ChatGPT आणि AI याचा जो मालक आहे त्यांना प्रश्न पडला,
अतिशय विवंचनेत पडले आणि त्यांना विवंचनेचं कारण होतं की विद्यार्थ्यानं ChatGPT वरती प्रॉम्प्ट टाकला आणि विचारलं की हाऊ टू सुसाईड, आत्महत्या करणं हे जर ChatGPTला विचारून करावं वाटत असेल तर हा विनाशाचा उंबरठा आपल्या कुठल्या उंबरापर्यंत पोहोचलेला आहे याचे एक समाज बांधव म्हणून, नागरिक म्हणून आणि पालक म्हणून आपण सगळ्यांनी आवर्जून दक्षता घेणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळं मार पडला तर चुके हे करू नका. परवा तर राजगुरुनगर मधली सर घटना आहे की बाबा रे मित्रांच्यात झालेली भांडणं आणि माझा मित्र माझा ऐकत नाही म्हणून मुलगा शाळेत आपल्या मित्राचा खून करतोय. हे 21व्या शतकातलं वास्तव आहे पोरांनो. त्यामुळे पोरांना संयम शिकवा, नाही म्हणायला शिका. लगेच जे हातात त्यानं सांगितलंय म्हणजे त्याच्या हातात दिलंय असं कदापि होता कामा नये. या पोरांना कधी संयम करणार नाही. हा संयम स्वतःच्या मनामध्ये ठेवायला शिका. तरच पोरांनो तुम्ही तुमच्या आयुष्यातील तुमची स्वप्न साकार करू शकता. हे साकार करायसाठी काय करायचं असेल या व्याख्यानाच्या उत्तरार्धामध्ये बोलत असताना म्हणजे 3 तास झाला कार्यक्रम सुरू आहे, थोडंसंच मी पुढचं बोलणार आहे. ही सांगताना मी तुम्हाला एक चतुसूत्री सांगेन. ज्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी मी उभा आहे ना, मी आवर्जून तुम्हाला एवढं सांगतो की इथून गेल्यानंतर माझ्यासारख्या मोटिवेशनल स्पीकरने तुम्हाला कितीही उदाहरणं दिली तर वास्तवात तुम्ही जोपर्यंत अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. कारण 100 विचारांपेक्षा एक आचार फार श्रेष्ठ असतो असं आगरकर म्हटले. बरोबर आहे ना? अगदी त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःमध्ये कृतीत काय आणता याला अत्यंत महत्वाचं आहे. आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो ना? आवाज येते का विद्यार्थ्यांना? मानतो ना? एकदा घोषणा द्या बघू. छत्रपती शिवाजी महाराज की. हाय, जागे आहेत सगळे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो. मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं झालं, तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर तुम्हाला स्वची ओळख झाली पाहिजे असं बरेच जण म्हणतात. स्वतःची ओळख झाली पाहिजे. मॅनेजमेंटच्या भाषेत याला म्हणतात स्वॉट अनालिसिस, अर्थात SWOT. S फॉर स्ट्रेंथ, अर्थात सामर्थ्य. तुम्हाला आयुष्यात चांगलं करिअर करायचं असेल तर तुम्हाला तुमचं सामर्थ्य ओळखता आलं पाहिजे. मला चांगलं बोलता येतंय तर माझ्या शब्दांमध्ये ती ताकद आहे, हे माझं सामर्थ्य आहे. महाराजांच्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहे. मगाशी बक्षीस पण मला सर हाऊसेसचे पण फार कौतुक वाटलं की तुम्ही त्यांच्या क्लबला पण पन्हाळगड प्रतापगड असं नाव दिलंय. म्हणजे अत्यंत सुंदर पद्धतीने विचार शिवरायांच्या या मावळ्यांमध्ये तुम्ही रुजवण्याचं काम करतायत. म्हणजे प्रतापगडावरून आठवलं की महाराजांची आपल्या प्रतापगडाची युद्ध फक्त माहिती आहेत आम्हाला. कधीतरी ढाल आणि तलवारींच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजेत. प्रतापगडचं युद्ध करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा अफजल खानाला मनामध्ये हरवलं होतं आणि नंतर रणात हरवलं. दुर्दैवाने हे आपण सांगत नाही. ज्यावेळेला अफजल खान या शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेला होता त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी सगळी इत्थंभूत माहिती काढली आणि कळालं की अफजल खान कोणत्या गोष्टी मानतो, कुठला अपशकुन मानतो. मग त्यांना असं कळालं की त्याचा ढालगंज नावाचा हत्ती आहे आणि जो हत्ती सगळ्या सैन्याच्या पुढे असतो आणि तो हत्ती जर पुढे आला तर व्यवस्थित पद्धतीने आला, स्वारीला जर व्यवस्थित उभा राहिला तर हा शुभशकुन असं मानायचं आणि नसेल तर अपशकुन मानायचा. तेव्हा महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली त्याला सगळ्यात पहिल्यांदा मनात त्याचं खच्चीकरण करण्याचं काम महाराजांनी केलंय. ढाल तलवारींच्या पलीकडे महाराज लक्षात घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य तजवीज करून सगळ्यात पहिल्यांदा त्या ढालगंज नावाच्या हत्तीला विष देऊन मारलं. लगेच अफजल खानाला वाटलं की हा तर अपशकुन झाला, आम्हाला काही स्वारी करायला लाभणार नाही. असं म्हणतात की रणातलं युद्ध ही नंतर जिंकायची असतात, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं मनातलं युद्ध जिंकता आलं पाहिजे. महाराजांनी तो पहिला डाव टाकलेला होता आणि नंतर प्रतापगडचं युद्ध घडलंय. आम्हाला ढाल आणि तलवारींच्या पलीकडील हे छत्रपती शिवाजी महाराज कधीतरी आम्हाला सांगितले पाहिजेत. कारण महाराजांचा इतिहास हा फक्त ढाल तलवारींचा पुरता मर्यादित नाही, त्याच्याही पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत मोठा इतिहास आहे. मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय सर, हल्ली आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, मी सध्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. इंजिनिअरिंगच्या 2nd इयरच्या विद्यार्थ्यांना सर लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, हिज मॅनेजमेंट स्किल अँड लिडरशिप क्वालिटी हा विषय आहे. जसं आम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, फाउंडेशन इंजिनिअरिंग, अर्थक्वेक इंजिनिअरिंग असे विषय आहेत ना, तसा एक विषय आहे लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा एक एक गुण आत्मसात करून मुलांपर्यंत पोहोचवताना काय काय शोधू असं मला होतं. पोरांना आज आम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा रे
एका कणाकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्युच्चतेचा एक कळस आपल्याला दाखवलेला आहे। जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेंथ अर्थात सामर्थ्य। तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सामर्थ्य ओळखता आलं पाहिजे। मला चांगलं बोलता येतंय तर माझं सामर्थ्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय होती? आपण महाराजांचं उदाहरणच घेऊन बघूया। काय होती? लाख मेले तर चालतील पण लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे असे म्हणणारे स्वामिनिष्ठ मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ होती। हा सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांची स्ट्रेंथ होती। या पन्हाळगडाच्या पायथ्याशी आणि या दऱ्याखोऱ्यांमधनं मी लढत राहिलो तर जगातली कुठलीच ताकद मला कदापि हरवू शकत नाही हे महाराजांनी ओळखलं होतं आणि म्हणून महाराजांनी स्वतःची स्ट्रेंथ अर्थात क्षमता ओळखलेली होती। तुम्हाला सुद्धा आयुष्यात चांगलं करिअर करायचं असेल तर आपल्याला आपली क्षमता ओळखता आली पाहिजे। म्हणजे काही मुलं असतात बघा की ज्यांनी उत्तर लिहिल्यावरती हस्ताक्षर इतकं सुंदर असतं की आपोआप शिक्षक आउट ऑफ आउट मार्क देऊन टाकतात। एखादा बोलायला उभं राहिला की तो तासन तास बोलत राहावा असं वाटतं। त्याच्या वक्ता म्हणून त्याच्या शब्दांमध्ये ती ताकद असते। असं म्हणतात की शतेषु जायते शूर सहस्त्रेषु पंडित वक्ता दस सहस्त्रेषु दाता बहुतेन वानवा। 10,000 मध्ये एखादा वक्ता होत असतो। मला वाटतं ते वक्ता होण्याची क्षमता आपल्यामधल्या कुठेतरी असते। आपल्याला ती कला ओळखता आली पाहिजे, त्याच्यावरती काम करता आलं पाहिजे। महाराजांनी सामर्थ्य ओळखलं आणि म्हणून स्वराज्य उभं राहू शकलं। तुम्हाला सुद्धा तुमचं सामर्थ्य ओळखता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे विकनेसेस अर्थात कमकुवत बाजू। मला इंग्रजी चांगलं येत नाही तर आमचा विकनेस आहे। मला वर्गात बोल म्हणून सांगितलं की मी बोलतो, पण सरांनी पुढे येऊन बोल म्हणून सांगितलं की हात पाय लटलट कापायला लागतात, काय बोलायचं कळत नाही, बोबडी वळायला लागते। हा काय झालं? तुमचं कम्युनिकेशन स्किल अर्थात वक्तृत्व कौशल्य तुमचं विकनेस आहे। महाराजांनी सुद्धा स्वतःचा विकनेस ओळखला होता। महाराजांना माहिती होतं की मुठभर मावळे माझ्या पाठीशी आहेत आणि या पाठीशी असणाऱ्या मावळ्यांशी मी जर लढत गेलो तर माझा टिकाव लागेल। महाराजांनी ओळखलं ज्या मसूद मालेच्या भूमीमध्ये मी उभा आहे कधीतरी इथंच सिद्धी जोहरचा वेढा पडलेला असेल। महाराजांची कोंडी झालेली होती या पन्हाळगडाच्या गडावरती। पावसाळ्याचे दिवस येत होते आणि अक्षरशः काही दिवस पुरेल एवढं अन्नधान्य असताना महाराजांनी जर ठरवलं असतं तर सगळ्या मावळ्यांशी पुन्हा एखाद्या रणांगणात येतो आणि सिद्धी जोहरच्या लाखोच्या फौजेशी लढतो तर महाराजांचा निभाव लागला असता? मुळीच नाही। महाराजांनी ओळखलं की मी माझी कमकुवत बाजू काय आहे। महाराजांनी आउट ऑफ बॉक्स विचार केला। ज्या सिद्धी जोहरनं स्वप्नातही विचार केला नसेल अशा दरवाजातून महाराज तिकडून निसटलेत, विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत गेलेले आहेत आणि विशाळगडाकडे गेलेले आहेत। पावनखिंडीचं युद्ध झालेलं आहे। पोरांनो, ही भूमी ती भूमी आहे। या भूमीतल्या पराक्रमाचा शौर्याचा वारसा आपण पेलायचा आहे। ज्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी बोलतोय म्हणजे सिद्धी जोहरशी ज्या वेळेला बोलणी होणार होती आणि बोलणी करण्यासाठी लाख मेले तर चालतील पण माझा लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे असं म्हणून शिवा काशीद याने सांगितलं की राजे तुम्ही सुखरूप जावा, मी इकडे बोलणी करण्यासाठी जातो। आजच्या सारखे प्रसारांची माध्यमं होतीत महाराजांच्याकडे? मुळीच नाही। मला आवर्जून सांगायचंय सर, पन्हाळगड जिंकून अवघे 3 महिने सुद्धा झाले नव्हते तेवढ्या कालावधीत सिद्धी जोहर इथं चालून आलेला होता। 3 महिन्यात असं काय घडलं असेल की सर्वसामान्य माणसाला हा राजा आपला राजा आहे, हा राज्य रयतेच आहे आणि रयतेच्या लोकांसाठी हा आपल्यासाठी काहीतरी करतोय असं वाटतंय। म्हणजे आज सगळी संपर्काची माध्यम आहेत। हा कार्यक्रम झाला तर आपण व्हॉट्सअपच्या चॅनेलवरून टाकतो, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून टाकतो, इतकंच काय त्याच्याही पलीकडे जाऊन इंस्टाग्रामवरती पोस्ट करतो। महाराजांच्याकडे असं कुठलं साधन होतं? असं स्टेटस टाकता येत होता? असं इंस्टाग्रामचं होतं? अजिबात नाही। आत्ताच्या काळात प्रसारांची जेवढी माध्यम आहेत तेवढी अजिबात नव्हती, तरी सुद्धा सर्वसामान्य न्हावी काम करणाऱ्या शिवा काशीदला वाटलं की माझा राजा जगला पाहिजे, माझ्या रक्तांचं बलिदान केलं तरी चालेल पण माझा राजा मात्र जगला पाहिजे। महाराजांनी ओळखलं की हे स्वामिनिष्ठ मावळे आपली स्ट्रेंथ आहेत। महाराजांनी ओळखलं की मुठभर मावळ्यांशी मी स्वराज्य मोठं करू शकत नाही, शत्रूला लढायचं असेल तर मला गनिमी कावा नावाचं तंत्र उभं करावं असं वाटेल। माझा बायो देताना मगाशी सरांनी सांगितलं की तंजावूर तामिळनाडू इथं झालेल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मला भारतात पहिला नंबर मिळाला। माझं मराठी वक्तृत्व अतिशय चांगलं होतं। सरांनी माझी जडणघडण केली। सरांनी म्हणजे अण्णा पाटील सरांनी मला शारीरिक शिक्षणाला शिकवलंय, कळंत्रे सरांनी मला भूगोलाला शिकवलंय। आवर्जून मराठी चांगलं होतं पण इंग्रजीवरती काम केलं म्हणून भारतात पहिला नंबर मिळाला।
तुम्ही तुमच्या विकनेसेस वरती जर काम केलं तर आणि तरच तुमच्या भविष्यातील योजना ह्या सार्थ ठरू शकतात. उदाहरण देऊन माझं कौतुक करून घेणं मुळीच हेतू नाही. तुमच्यामध्ये ती सुप्त भावना असते, फक्त ओळखण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अपॉर्च्युनिटी अर्थात संधी. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक संधी ओळखता आली पाहिजे. आता आलेली 10वीची परीक्षा पुन्हा येणार नाही. नापास करू नका म्हणून सांगितलंय. 9वीत 10वीत परत जाता येणार नाही. पुन्हा ती टक्केवारी मिळवता येणार नाही. मी चांद्रयान मोहिमेचा जर प्रमुख कोण तुम्हाला विचारलं तर तुम्ही सगळेजण सांगाल की नील आर्मस्ट्रॉंग. पण या चांद्रयान योजनेचा प्रमुख हे नील आर्मस्ट्रॉंगला करण्यात आलेलं नव्हतं, तर ते करण्यात आलेलं होतं एडविन सी आल्डारिन नावाच्या अमेरिकेच्या एअरफोर्स मध्ये काम करणाऱ्या माणसाला. जेव्हा चांद्रयान पोहोचलं, आजही आम्हाला विचारलं की चंद्रावरती पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण, तर आम्हाला नील आर्मस्ट्रॉंग माहिती आहे, आम्हाला एडविन सी आल्डारिन माहिती नाही. जेव्हा चांद्रयान पोहोचलं त्याला लगेच आदेश आला की एडविन गो अहेड अँड अचीव सक्सेस. क्षणाचा त्यावेळेला असं वाटलं की विज्ञानामध्ये मी शिकलोय की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे, आणि मी जर पाय ठेवल्याबरोबरच माझे पायच जर चंद्राच्या जमिनीमध्ये खेचले गेले तर. आणि एडविन थबकला. आणि असं म्हणतात की कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. थांबलेल्या माणसांसाठी थांबायला जगाला वेळ आहे का? मुळीच नाही. आज अगदी तसंच झालं. लगेच दुसरा आदेश आला नासाच्या एरोस्पेस सेंटर मधून की नील गो अहेड आणि अचीव सक्सेस. क्षणाचाही विलंब न करता काय होईल ते होईल म्हटला नील आर्मस्ट्रॉंग आणि पहिलं पाऊल चंद्रावरती टाकलं. आजही पोरांनो तुम्हा आम्हाला विचारलं की चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारी व्यक्ती कोण, तर आम्हाला नील आर्मस्ट्रॉंग माहिती आहे, आम्हाला एडविन सी आल्डारिन माहिती नाही. तुम्ही यशस्वी झालात तर तुमच्या यशावरती दावा सांगणारे अनेक जण असतील, पण अपयशी झाला तर कुणीही म्हणणार नाही की हा आमच्या शाळेचा विद्यार्थी होता. गुन्हेगार झाला तर कुणीही म्हणणार नाही की आमच्या शाळेचा होता. तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत. अगदी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी जातोय. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे थ्रेट्स अर्थात धोके. तुम्हाला या काळाचे धोके ओळखता आले पाहिजेत. हे धोके काय आहेत सर? आज फार मला नवल वाटतं, पोरांना टेन्शन कशाचं येत आहे? इंग्रजी कळत नाही म्हणून पोरांना टेन्शन येत आहे. इतकं काय, पालकांच्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्याशी भांडण झालंय आणि मी काहीतरी त्याला लागावा असा स्टेटस ठेवलाय, तो स्टेटस बघत नाही म्हणून आम्हाला टेन्शन येतंय. म्हणजे असा सगळा काळ झालाय. ॲव्हरेज स्क्रीन टाइम मुलांचा, संशोधन असं सांगतंय की मुलांचा, कॉलेज वयीन मुलांचा ॲव्हरेज स्क्रीन टाइम 8 ते 10 तास आहे. मी या पोरांना कधीतरी विचारतो की पोरांनो, एवढा वेळ तुम्ही स्क्रीन वापरता, एवढा वेळ मोबाईल वापरता, तुमचा स्क्रीन टाइम एवढा मोठा आहे, तुमचा रीडिंग टाइम काय आहे? तर ती पोरं अक्षरशः थबकतात, थांबतात, त्यांना सांगता येत नाही. आम्ही पुस्तकं वाचायला कमी पडतोय. आम्ही कधीतरी पूर्ण पोरांना सांगता आलं पाहिजे की बाबा रे, या पुस्तकातूनच मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कदापि कोणासमोर नको त्या लोकांसमोर नतमस्तक करावं लागत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण पुस्तकांनीच माणसाचं मस्तक सुधारतं. हे थ्रेट्स ओळखता आली पाहिजेत. आम्हाला हे धोके, मोबाईलचे धोके ओळखता आले पाहिजेत. आज काय झालंय, जुन्या काळात आम्हाला महात्मा गांधींवरती भाषण द्यायचं असेल तर कुठल्या तरी शिक्षकांना आम्ही गाठायचो, त्यांना विचारायचो की बाबा रे, महात्मा गांधींची पुस्तकं काय आहेत, ती पुस्तकं वाचून आम्ही सांगायचो. आज तसं राहिलंय का? जर सरांनी सांगितलं की राईट अ स्पीच ऑन महात्मा गांधी, यू हॅव टू एक्सप्रेस इन द फ्रंट ऑफ अॅन्युअल गॅदरिंग, लगेच पोरग मोबाईलवरती प्रॉम्प्ट देतंय की राईट अ स्पीच ऑन महात्मा गांधी. 5 मिनिटामध्ये स्क्रिप्ट तयार. कृत्रिम बुद्धिमत्ता टप्प्यावरती आली आहे, पण त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीनं करतोय हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आपला स्क्रीन टाइम वाढत असला तरी माणसांना जो टाइम देणं गरजेचं आहे, संस्कारांसाठी जो टाइम देणं गरजेचं आहे, तो कदापि विसरू नका. याच पांढरीतील बबलू वडर नावाचे आमचे कवी आहेत, ते अतिशय सुंदर म्हणतात. ते काय म्हणतात? आउटडेटेड झाले आयुष्यात सारं, स्वप्न सुद्धा आता डाउनलोड होत नाही आणि संवेदनांनाच आमच्या व्हायरस लागलाय आणि दुःख सेंड करता येत नाही. अहो, जुने पावसाळे उडून गेले, डिलीट झालेल्या फाईल सारखे, आणि घर सुद्धा आता कसं शांत असते, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे, हँग झालेल्या PC सारखी मातीची स्थिती लय वाईट, आणि जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. कम्प्युटरच्या चिप सारखाच माणूस मनातून खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्डच त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही आणि फाटली मने सांभाळणारा इंटरनेटवर धागा नाही. अहो, करप्ट झालीत नाती आणि फॉर्मॅट झाले घर, तरी छातीशी असतोय मोबाईल आणि हाताशी असतोय कम्प्युटर.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात जरूर त्याचा वापर करा, पण त्याच्या आहारी जाऊ नका, हे आम्हाला कधीतरी सांगता आलं पाहिजे. शेवटी एवढंच सांगेन की पोरांनो, इथून पुढची 5-6 वर्षाचा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ज्या शाळेमध्ये तुम्ही घडताय, ज्या क्षमता तुम्ही विकसित करताय, हेच तुमचं आयुष्य ठरवणार आहे. असं म्हणतात की शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तुमच्या आयुष्यातला हा शांततेचा काळ आहे. तुम्ही शिवाजी महाराजांना आदर्श मानत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील शिवाजी महाविद्यालयाला देणार होते आणि देणगी कमी पडल्यावर सहज त्यांनी आवाहन केलं की या महाविद्यालयाच्या बांधकाम पूर्तीसाठी तुम्ही देणगी द्या. आज सरांनी कलर कामसाठी मागितलं तर इतकी लोक आलीत, खरंच दात्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. त्याच वेळेला एका शेठजींनी त्यांना कोरा चेक दिला आणि म्हणाले, तुम्हाला हवी तेवढी रक्कम टाका, माझी अट फक्त एवढीच आहे की महाविद्यालयाला दिलेलं शिवाजी हे नाव बदलायचं आणि तिथं माझं नाव द्यायचं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे उत्तर दिले ना, उत्तर पोरांनो काळजामध्ये कोरून ठेवा. कर्मवीर असं म्हणतात की बाबा रे, वेळ पडला तर हा भाऊराव स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण महाविद्यालयाला दिलेलं शिवाजी हे नाव कदापि बदलणार नाही. कारण शिवाजी केवळ नेतृत्व नाही, शिवाजी म्हणजे कर्तृत्व नाही, शिवाजी म्हणजे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचंय, मी ज्या प्रांतातला आहे, मी ज्या क्षेत्रातला आहे, त्यातला मला शिवाजी व्हायचं आहे. एवढं ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि नक्कीच ही स्वप्न पूर्ण करण्याच्या तुमच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो. द अनपोस्टेड लेटर नावाचं पुस्तक सध्या वाचत होतो, त्यातला एक छोटासा संदर्भ आहे. समारोप करताना तेवढंच सांगतो. मी पोरांना विचारलं की पोरांनो, तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरचं सगळ्यात शक्तिशाली काय आहे, तर पोरं सहज सांगतील की बुद्धिबळाच्या पटावरचं सगळ्यात शक्तिशाली आहे तो म्हणजे वजीर. आणि सगळ्यात कमकुवत काय आहे तर ते सांगतील प्यादं. कारण प्यादं एकच पाऊल पुढे जातं, एकच पाऊल तिरकं जातं. त्या पुस्तकाच्या समारोपाकडे येताना महात्रया रा नावाचे द अनपोस्टेड लेटर हे पुस्तक लिहिणारे लेखक असं लिहितात की बुद्धिबळाच्या पटावरचं सगळ्यात शक्तिशाली काय आहे तर तो वजीर नाही, ते आहे प्याद. तुम्ही म्हणाल सर असं कसं काय, उंट तिरका जातो, हत्ती उभा आडवा कितीही जाऊ शकतो, वजीर तर उभा तिरका कसाही जाऊ शकतो, पण प्याद एकच पाऊल जातं, एकच पाऊल तिरकं जातं. पण अट एवढीच आहे की ते प्याद पुढची 6 पावलं न थांबता, न थकता, न मरता विरोधी गोटाच्या सगळ्यात शेवटच्या घरापर्यंत पोहोचलं तर तुमचा पटावरचा मेलेला वजीर सुद्धा जिवंत करण्याची ताकद त्या प्याद्यात आहे. अट फक्त एवढीच आहे की पुढची 6 पावलं त्यानं न थकता, न थांबता सातत्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची. उदाहरण सांगण्यामागचं पोरांनो तात्पर्य एवढंच आहे की इथून पुढची 6 वर्ष म्हणजे त्या बुद्धिबळाच्या पटावरच्या 6 घरांसारखे. इथं तुम्ही चुकला, इथं तुम्ही थबकला तर तुमचं आयुष्य करिअर संपू शकतं. आजपर्यंत शाळेमध्ये तुम्हाला पेन्सिल आणि खोडरबर दिला जातो. एखादी गोष्ट चुकली तर खोडरबर ती दुरुस्त करता येते आणि पुन्हा लिहिता येते असं सांगितलं जातं. एखादी गोष्ट चुकली तर कळेल तर सर एखादा धपाटा टाकून तुम्हाला पुन्हा वाटेवरती आणण्यासाठी येत आहेत. आयुष्य नावाच्या पुस्तकाला खोडरबर लावता येत नाही. एकदा झालेल्या चुका तुम्हाला पुन्हा दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे इथून पुढच्या 6 वर्षामध्ये तुमच्या स्वप्नांशी प्रामाणिक राहा, तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहा आणि नक्कीच तुमचं उज्ज्वल भविष्य घडवा. तुमच्या सगळ्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो. सर खरं तर आजचा काळ हा असा आहे, म्हणजे सरांनी मगाशी मला सांगितलं होतं की सर तुम्ही 1 तास खिंड लढवायचे. मी 1 तास नाही 1 तास खिंड लढवलेली आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, आजचा काळ सर असा आहे की सभागृहामध्ये किंवा संसदेत जरी मोठे नेते बोलायला उभं राहिले तर विरोधी पक्ष नेते त्यांचं ऐकून घेत नाहीत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात माननीय मोठे कॅबिनेट मिनिस्टर जरी बोलायला उभं राहिले तरी विरोधक त्यांचं ऐकून घेत नाहीत. शिक्षक अशी तक्रार करतायत की विद्यार्थी आमचं ऐकत नाहीत, विद्यार्थी असं तक्रार करतायत की शिक्षक आमचं ऐकत नाहीत. घरामध्ये नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही. आणि अशा सगळ्या कालावधीमध्ये मागचा 1 तास तुम्ही मला सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी होऊ देत. सरते शेवटी एवढंच सांगेन, तुम्ही जाल अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत जरूर जा, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना मात्र तुम्ही विसरू नका. तुम्ही पिझ्झा खाल, बर्गर खाल, जरूर खा, पण आईनं केलेल्या पिठल्या भाकरीची चव मात्र तुम्ही विसरू नका.
तुम्ही झोपाल जपानच्या का ब्रँडेड गादीवरती जाऊन झोपाल, जरूर झोपा, पण आजीने शिवलेल्या गोधड्यातली उब मात्र तुम्ही विसरू नका. तुम्ही जाल एखाद्या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये, जरूर जा, पण ज्या मातीनं तुम्हाला घडवलं, ज्या मातेनं तुम्हाला जन्म दिला, ज्या शाळेनं तुम्हाला घडवलं, त्यांना मात्र तुम्ही विसरू नका. तर आयुष्यात नक्की तुमच्या उज्ज्वल भविष्यापर्यंत तुम्ही पोहोचाल. त्या पोहोचताना शुभेच्छा माझ्याही तुमच्या पाठीशी आहेत. सरते शेवटी एवढंच म्हणेन, लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो. भावनांचा मान ठेव, कर्तव्यांची जाण ठेव, बदलत चाललेल्या काळाच्या इशाऱ्याचे भान ठेव, भूतकाळाची राख झटकून नाविन्याचा ध्यास हो, लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो. बोथट झालेल्या हत्यारांना संघर्षाची धार दे, मरगळलेल्या तुझ्या स्वप्नांना ठाम निश्चयाचा आधार दे, तोडून सारी व्यर्थ बंधने मुक्त मोकळा श्वास हो, लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो, जिंकण्यासाठी तयार हो, जिंकण्यासाठी तयार हो. तुमच्या आयुष्य जिंकण्याच्या प्रवासाला माझ्याकडूनही लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच सर. विद्यार्थी पालक सकाळचे पत्रकार, आमच्या शाळेसाठी नेहमीच आवर्जून सहकार्य असणारे अनिल मोरे सर, प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते हार्दिक हार्दिक स्वागत व सचिन दादा अभिनंदन. माईकशी संपर्क साधायचा आहे. सचिन दादा, तर विजय केरवा सर, डान्स कोरिओग्राफर, आमच्या विद्यार्थ्यांना डान्ससाठी मार्गदर्शन केले ते सचिन दादा माईकशी विजय संपर्क केरवा साधायचा आहे. सर, सचिन दादा, डान्स कोरिओग्राफर. मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की विजय केरवा सर यांचाही या ठिकाणी सत्कार करावा. तसेच साऊंड सिस्टीमचे कापणे सर, स्टेज आणि लाइटिंगचे धोत्रे सर यांनीही कृपया मंचावरती उपस्थित राहावं. फोटो आणि व्हिडिओग्राफरचे यांनीही उपस्थित राहावं. या मान्यवरांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार होत आहे. या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांचा सत्कार. या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. स्वागत व सत्कार होत आहे. तसेच कळे गावातील नरोटे फॅमिलीकडून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नरोटे फॅमिलीकडून यांचाही या ठिकाणी छोटासा सत्कार होत आहे. आमच्या दोन्ही माध्यमांच्या प्रिन्सिपल, आमच्या मार्गदर्शिका सविता कळंद्रे मॅडम यांचाही या ठिकाणी नरोटे फॅमिलीच्याकडून, कळेगावातील नरोटे फॅमिली यांच्याकडून सचिन दादा माईकशी संपर्क साधायचा आहे. सचिन दादा, यानंतर पार्ट 1 यात अंतिम सत्रात या ठिकाणी प्रथम सत्राची सांगता होत आहे आणि दुसऱ्या सत्राला म्हणजे विविध कलागुण दर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. या प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी कळेंद्र मॅडम यांचा सत्कार होत असताना कळेगावातील नरोटे फॅमिली या डोंगरे सर यांचं रक्तदान केल्याबद्दल कळेंद्र सरांच्याकडून यांचं हार्दिक